नमस्कार मंडळी, तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत म्हणजे 15 मिनिटात झटपट होणारा पदार्थ आणि मोठ्यांपासून लहानांपर्यंत खूप मनापासून आवडणारा खाणारा पदार्थ म्हणजे आलू पराठे। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी 5 बटाटे घेतलेले आहेत, त्यात मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आपल्याला बटाटे उकडताना जास्त पाणी घालायचं नाहीये। त्यात मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे। मीठ यासाठी घालतात की बटाटे पटकन शिजतात आणि त्याचे सालही छान निघतात। आपण बटाटे उकडायला ठेवून दिले, त्यानंतर मी आता कणिक भिजवून घेत आहे। कणकेसाठी मी मोठा कप 2 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। त्यात मी चवीनुसार मीठ घालून ते आता छान भिजवून घेणार आहे। आपल्याला पीठ जास्त दळच भिजायचं नाही आहे, आपण ते थोडं सैल म्हणजेच आपण चपातीला जसं भिजवतो तसंच पीठ भिजवणार। शेवट मी त्यात 2 चम्मच तेल घालून छान परत मळून घेत आहे। मळून झाल्यानंतर मी पीठ साईडला ठेवून दिलं आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी इथे 2 अद्रकचे तुकडे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्याला पाणी न घालता त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यात मी 1 चम्मच जिरेही घातलेले आहेत। पेस्ट तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता। ते झाल्यानंतर आपले बटाटे इकडे छान उकडलेले आहेत। तुम्ही बघू शकता बटाट्याची जास्त गाळ झालेला नाही आहे, आपल्याला जास्त बटाट्याचा गाळ होऊ द्यायचा नाही आहे। त्यासाठी आपल्याला बटाट्याची शिट्ट्या कुकरच्या शिट्ट्या जरा कमी घ्यायच्या आहेत। इकडे मी साल काढून घेतले। त्यानंतर आपण बटाटे मॅश करून घेऊया। मॅश करून घ्या किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकतात। आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बटाट्याच्या फोडी ठेवायच्या नाही आहेत। बटाटे छान मॅश झाल्यानंतर इकडे आपण फोडणीची तयारी करणार आहोत। मी कढई तापत ठेवली। कढई तापल्यानंतर मी त्यात 3 उबळ्या तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर मी त्यात 1 चम्मच मोहरी घातलेली। मोहरी छान आपल्याला तडकून द्यायची आहे। मोहरी तडकल्यानंतर मी त्यात जी पेस्ट केलेली होती ती चटणी टाकली। आपल्याला तेही छान परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर आपल्याला ते तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण त्यात 1 चम्मच हळद घातलेली आहे। हळद घातल्यानंतर तुम्ही जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त लाल तिखटही घालू शकतात। आम्हाला नको होतं म्हणून मी फक्त हळद घातलेली आहे। ते आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। ते एकजीव झाल्यानंतर मी त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घालून आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते पण एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर ते आपल्याला थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। थंड होईपर्यंत इकडे आपण लाटी घेतलेली आहे, पिठाची लाटी। त्याची आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे। आपल्याला त्या लाटीला वाटीचा आकार दिल्यानंतर आपण त्यात जी चटणी तयार केलेली होती बटाट्याची ती आपण त्यात टाकणार। चटणी आपल्याला जास्त लाटीच्या वरती घ्यायची नाही आहे। तुम्ही बघू शकता आपण त्यात चटणी ॲड करत आहोत। ते छान आपल्याला वाटी झाकून घ्यायची आहे। झाकून घेतल्यानंतर आपण इथे खाली पीठ टाकून लाटी तयार झाल्यानंतर पोळपाटावर छान पीठ टाकून आपल्याला ती लाटी छान प्रेस करून घ्यायची आहे। प्रेस झाल्यानंतर आपण ती छान आता लाटून घेऊयात। लाटताना आपल्याला सांभाळून लाटायचं आहे, हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे, कारण की आपले जो पराठा आहे तो फुटला नाही पाहिजे, चटणी बाहेर आली नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता इकडे मी तवा तापत ठेवलेला होता, त्यात मी आता ती पराठा टाकून त्यावर गावरान तूप लावलेलं आहे। तुम्ही तेलही लावू शकतात। तूप लावल्यानंतर ती छान आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊयात। आपल्याला छान गावरान तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यानंतर छान लागते। तुम्ही पीठ वगैरे छान मळल्यास तुम्हाला त्रास होणार नाही किंवा आपला जो पराठा आहे तो फुटणार नाही, याची तुम्ही छान काळजी घ्या। आपला छान पराठा भाजलेला आहे, तयार झालेला आहे। तुम्हाला रेसिपीचा आवडल्या लाईक, शेअर, कमेंट करा। नवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।